बंधू येईल ग माहेरी न्यायला असं सासूरवाशीण म्हणते. पण आज एक बंधूच तिच्याकडे माहेर शोधायला आलाय. बघूया तिकडे नेमकं काय घडतंय ते. बरं, अच्छा, ओके. तुमचं आपलं काय? कारभारी हे काय अचानक? हे काय अचानक. अरे बायकोच्या केसात माळतो मी गजरा, बायकोच्या केसात माळतो मी गजरा, चला आता हनीमून करू साजरा. काय करावं तुमचं आपलं काहीतरी काहीतरीच काय. आईनं सोडायला गेलेलात ना स्टँडवर? सोडलं ना आईला. सोडलं? आईला चांगलं एसटी मध्ये बसवून दिलेलं आहे. चांगली विंडो सीट दिली, बरोबर 2 पिरू दिल्या ते. आईला म्हणले निवांत जा. आई पण म्हणली आता 4-6 महिने थोरल्याकडे राहती. म्हणलं राहायचं, निवांत राहायचं, हिकडची काळजी काय करायचीच नाही. जवा तुला कवा यावंसं वाटेल तवा ये. काय काय नाही. आता डायरेक्ट बाळण तिनीला बघायलाच ये म्हणलं. डायरेक्ट आता डिकाचं लाडून दुपटी घेऊन ये असंच म्हणलं. बसा काय वाट काय लाजतंय, काय लाजतंय, काय लाज. ओय खिडकी उघडी आहे तर तुम्ही बस. कोणी लय रोमॅन्टिक होताय तुम्ही. कामावर नाही जायचं होय, चला कामाला ती निघू. घेतली. आईचं तिकीट काढायला घेतलं तेव्हा 4 दिवस सुट्टी घेतली. आता सुट्टीच नाही. आता जी काय काम आहे ती इथं घरातच. आता आहे की नाही, ही दार काय 4 दिवस उघडतच नसतंय. आता म्हणजे ही घरच महाबळेश्वर आणि ही घरच स्वित्झर्लंड. तू मी आणि काय करणार आहे एवढं दार लावून? काय करणार आहे, लय काय काय करणार आहे. आपण आहे की नाही दोघं एका बशीतनं चहा पिऊ, एक चॉकलेट दोघांनी एका वेळी करून खाऊ. मानियनचा शाहरुख लय रोमॅन्टिक होतोय तेव्हा. होणारच ना रोमॅन्टिक. किती दिवस असं मनासारखं रोमॅन्स केलेलाच नाही. ही आपली एवढी एवढीशी खोली, ही एवढीशी खोली ना, आतलं किचन एवढी एवढूस, त्याच्या याला वाईच पायच पसारला तरी कपडावली भांडी खाली पडते ती. काय करायचं सांग. आणि तुझ्या शाहरुखचं काय सांगती. शाहरुखला म्हणा आमच्या खोलीत येऊन इथं असं हात पसरवून बघ. हात पसरवल्यावर पोरगी नाही येत हातात, दोरीवली चड्यान कपडे येते ती हातात. इकडे हात पसरला की मोहरीवला साबण येतोय हातात. तू किती दिवस असं मांडीवर झोपलंच नाही ग तुझ्या. किती दिवस झाला आई हितच होती ना. बरं तिला शुगरचा त्रास आहे, रातभर नुसती आपली बाथरूमला जात असती. जरा पाय लागून एखादं भांडं पडलं तरी ए पोरांनो जरा दामान. आई काय करायचं आईचं. बरं रातभर नुसतं त्याच्या आयला ती मच्छर कानाभोवती गांग 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 गांग. ती खटारा घड्याळ आपलं ती टिक 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 टिक. बरं त्यात आई घुरती. काय काय बॅकग्राऊंड आहे का रोमॅन्स. हा गांग गांग टिक टिक गांग गांग टिक टिक. अरे काय ढेकळ रोमॅन्स होणार आहे ह्याच्यात. पण आता सुट्टी नाही. आता रोमॅन्स म्हणजे रोमॅन्स आहे. आता तिच्या आईला तिकडं बिल्डिंगला आग लागली तरी चालतंय, ही दार काय उघडणार नाही. लय रोमॅन्टिक हाय का. दरवाजा वाजला. आलंय कोणतरी आलंय. थांबा आता कशाला कोण आलंय. केवढ्यानी ठोकताय ती बघा नाही एकदा. अरे पण
ही काय वेळ आहे का यायची आता कशाला आले कोण माझ्यावर कशाला चिडताय हो? चारू ग माझं उघड उघडून तर बघा एकदा बघा ना कोण हाय तर बघ काय आहे कोण आहे रे तिची आई? वहिनी ओ दादा दादा काय हो वहिनी दादा दादा हुट असं खाली काय बसलाय रे दादा हुट तरी अरे काय वहिनी झालं काय तर सांगा वहिनी काय करताय दादा, वर वहिनी बस. शांत वर बस. बसा बसा इथं बसा नाही इथं बसा मी इथं काय बसायला आलेलं नाही मला माफ करा भाऊ मला माफ करा मला हे तर तमाशा नाही करायचा वंस ह्यो तुमचा भाऊ हे पार्सल इथं स्वाधीन केलं ह्यो संसार आता माझ्याचा होणार नाही तुम्हाला हितनी दंडवत आता मी चालले चला असं असं एकटंच जायचं नाही दादा बसा पाणी घ्या काय काय वहिनी बसा इथं बसा बस पहिलं शांत व्हा बरं जरा दमानं घ्या शांत पाणी घ्या बसा बसा पाणी घ्या पाणी काय घ्या. झालंय शांत व्हा. पाणी घ्या वहिनी शांत व्हा तुम्ही शांत व्हा. संपलंय पाणी आता काय गल्लाच गिळताय काय कसं बोलताय तुम्ही झालं शांत श्श्श, श्श्श. काय झालंय सांगा काय? एकदा सांगा काय झालं ताई काय झालंय विचारा ना ओ वंस तुमच्या लाडक्या भाऊरायाला विचारा ना काय झालं आज करू नये आता उघड थोबाड काय येऊ ते उचकटायला ताई शांत व्हा शांत काय बोलू ताई शांत व्हा आज करू नवरा आहे ना तुमचा तो का आपल्या घरच्या पूजेला आला तो गल्लासाचा शेट आहे की ह्या घरात दुसऱ्या घरात पाठवला रागात आहे म्हणून हसत नाही तर हसले पण असते करा मला नका ना बोलू काहीतरी उगा श्श्श, वहिनी शांत दादा दादा आधी उठ इथं बस बरं बसा दादा बर काय झालंय सांगतोयस काय झालंय सांग तरी दादा र काय तुम्ही दोघं बी काय दादा बोल ना दादा येऊ तिथं आणि मग हो हो काय बोलू दाजी मला सांगा प्रत्येक पुरुष कर्तबगार असतो काय सांगा मला काय काय पुरुष कम नशिबी असतात माझ्यासारखे ज्यांच्या नशिबात सोडा मित्रांमध्ये पण यश नसतो त्यांनी काय करायचं मेहनत करायची ओ मेहनत करायची ढुंगान जरा उचला ना खालनीवर तुम्हाला सांगते मला लय कटाळा आला ताई वैस हित या मला लय बोला 24/7 ह्यांना नुसतं गिळायला पाहिजे काम म्हंटल का पळा आणि खायचं म्हंटल का गिळा एवढं सुस्त मला ना आता नांदवायचं नाही मला ना ह्यो संसारच बास झाला हितनी नमस्कार नाही ओ वहिनी वहिनी आती तू आधी आती असं नाही काय करायचं करू या माणसाचं मी काय करू सांगा? दादा शांत व्हा हित बस काय 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 वहिनी जरा बसा, इकडे या न तुम्ही काय काय नुसतं काय लावलंय वहिनीनं समजवा ना काय जरा समजू यार मी आज मस्त पैकी का खोलीमध्ये महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलावणार होतो लागा मी 2 फणस येऊन पडले ती वावरात आग लावली सगळी माझ्या वावराला ते महत्वाचं आहे का नंतर बघू तुम्ही बोला ना जरा बोला ना तुम्ही वहिनी शांतपणे घ्या. ताई हे बघा मला हे तर हे येऊन बघा. काय तसं नाही तसं नाही ताई हे बघा कसं असते संसार आहे ना हो शेवटी माहितीये मला भाऊ संसार म्हणलं कसं भांड्याला भांडं लागतंच की हो आणि का बरं नांदवायचं नाही शांत होत का बरं नांदवायचं नाही तुम्हाला हा ह्या माणसानं लई इट आणलंय हो मला इकडची काडी तिकडं करत नाही हो माणूस मी सकाळी वंस कामाला जाते ना तेव्हा असं किचन वरती ना सगळी अशी भांडी उपडी करून ठेवते धुवून भांडी मांडणी तरी लावायची ना ते पण करत नाही एकटीने संसार रेटते मी काय रे दादा तू आपण होतोय ना रेट काय अडतोय रेटते ना दादाजी मी एकदा प्रयत्न केला होता 1 कप घेतला होता फुटला तो कप मी काय करू आता एक डाव कप फुटला तर का कामाला हातच नाही लावायचं का आणि रेटते काय मी एकटीने रेटायचं का पुरुष म्हणून तुमचं काय कर्तव्य हाय का नाही ओ सांगा बरं काय रडू हाय का नाही दादा अरे दोघांचा संसार आहे ना तुमचा दोघांनी मिळून कसं छान पैकी रेटला पाहिजे तो अरे काय लागा काय माणूस आहे का काय कोण माणूस आहे लागा दादा हा काय करायचं लागा तुमचं एवढं लागा सोन्यासारखं 2 बेडरूमचं घर आहे लागा हा म्हातारा माणूस नाही घरात खोकणार कुणी नाही आहे काय लागा संसार रेटला पाहिजे लागा काय रेटला पाहिजे संसार लागा तुम्ही असं नक्का न करू उठा काय विषय दाजींचा नाही काय नीटच तसं नव्हतं उठा चला मी नाही चला उठा घरी जायचं दादा उठा
उठा दादा घरी जायचं. दादा उठा घरी जायचं. चला घरी जाया. मी जरा दमानं घ्या माझा दादा हाय तो दम जरा दादा हाय. दादा अरे कर ना काहीतरी करा ना तुम्ही त्यांच्यासाठी यार. कुठलं काय करतायत ते त्यांच्या गालावर मच्छर बसलेला असतो ना मी किचन मधून पळूत येऊन उडवते. वहिनी वहिनी असं नाही ये बघा वहिनी वहिनी संसार म्हणजे 2 चाकांवर चालणारा रथ असतोय की नाही हो एक डगमगलं तर दुसऱ्याने सांभाळायला नको काय मला सांगा. माहितीये पण आमचं एक चाक तिथंच उडून बसलंय त्याला काय करू. पण लई बोलती लई बोलती. दाजी अख्खा आयुष्य काढणं नुसतं टोचून 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 पार कटाळा आलाय मला. आता दाजी माझ्याच्यानं नाही होत. 2 लेकरांची बाळंतपण झाले मी आता थकलोय. आता नाही होत दाजी. नुसता जीव वर खाली होतो माहिती. कंबर दुखायला लागली हो. 2 इंजेक्शन घेतली मणक्यात. कुणी अरे मी घेतली ना मणक्यात 2 इंजेक्शन तुम्ही कुठली घेतली. वहिनी वहिनी हा म्हणजे मणक्याच्या एक विध बाजूला घेतली की. अरे ते डेंगूचा घेतला ना तुम्ही आणि 2 बाळंतपण तुम्ही काढली. मी काय पोटाला पाटावर वाटा लावून फिरत होते वय. नाही दाजी आता शपथ नाही होत माझ्याच्याने. 2 लेकरांचं करून करून पार थकलोय मी आता दाजी. काय केलं लेकरांचं वहिनी काय केलं ढोंगान धुतली का शेंबूड पुसला. हा कोणी मला तर बोलायला लावू नको. राहायचं मी काय करू. दाजी हिच्या बाळंतपणानंतर माझ्या पोटावर स्ट्रेच मार्क केवढे आलेत माहितीये का. अरे या माणसात ते चरबीचं स्ट्रेच मार्क आहे पोटावर माझ्या आलाय ना. आता नाही होत काय पण असेल. मी इथनं नाही जाणार. मी माहेरी माझ्या बहिणीच्या इथंच आयुष्यभर राहणार. मी नाही येत आता. दादा इथंच ठेव. नाही असं अरे काय बोलताय तुम्ही दादा. असू दा. अरे कुठला भाव असा बहिणीच्या संसारावर जगतो. शकुनी मामा जगला ना. शकुनी मामा निर्लज्ज माणूस आहे एक जात निर्लज्ज माणूस आहे ह्यो. वंस बोला मी ह्यांना म्हटलं का बा तुम्ही काही करू नका. मी काम करते खानावळ पण चालवते. तुम्ही काय हिथं पण हलू नका. फक्त त्या गल्ल्यावर बसा. गल्ल्यावर बसून पेंगत असतो ह्यो माणूस. काय रे दादा काय करायचं तुझं. एका जागी बसून बसून गुडघे दुखतात ताई. मग कुले हलवा ना जरा वरती या ना जरा. बोला ना बोलो ना. दादा मी नाही. का बरं आज करताय तुम्ही. काय आहो काय सोन्यासारखा संसार आहे तुमचा. 2 बेडरूमचं घर आहे तुमचं. लगा घरात कोणी म्हातारा माणूस नाही आहे. खरखुर करणार कोण नाही आहे. गांग गांग टिक टिक कायच नाही आहे. काय संसार रेटला पाहिजे लगा तुम्ही. असं नाही करायचं. दादा चला उठा. उठा घरी जायचं. नाही, मी नाही. दादा घरी जायचं. दादा घरी जायचं. उठा वहिनी सांगा ना तुम्ही तरी घालली बोला ना दादा. दादा दादा माझं खातर काहीतरी करा ना. दाजी मी नाही जाणार. पहिल्याने शेवटचं सांगतो मी नाही जाणार. फार कटायलो या बाईला. नुसतं आपलं अख्खं आयुष्य गेलं रांदा वाडा उष्टी काढामध्ये. कुणाचं रांडलं आणि कुणाला वाढलं. हा? अरे एक नंबरचा आळशी माणूस आहे. मी कामाला जाते ना दिवसभर जेवढे कप चाय पितात ना ते सगळे कप असे खिडकीवर मांडून ठेवतात. खिडकीच्या बाहेरच्या माणसाला वाटल का बाई जलतरंग पंडितच बसलाय टांग टुंग टुंग करत. काय बोल. मला लय दमाय झालं या माणसापुढं. हे असं दाजी सकाळ संध्याकाळी असं टोचून बोललं. दाजी मला मन नाही. मला वाटत नाही थोडं नटावं मुरडावं मला नाही वाटत. काय म्हणणं. या हिला सांगितलं वने मला पिपल आलाय. एक सनस्क्रीन लोशन नाही तर मॉइश्चरायझर घेऊन नाही आणलं. अरे त्या सूर्याला तुमचं थोबाड दिसू तर द्या. ती किरण घुसू तर द्या गालामध्ये मचुआ पडते तुम्हाला मॉइश्चरायझर. आयुष्यभर एक शर्ट नाही एक दागिना नाही अंगठा नाही अंगठी नाही काय नाही दाजी. अख्खं आयुष्य असं काढलंय दाजी. अख्खं आयुष्य असं काढलंय. आई बोलली होती पशा सरळचा आडवाय म्हणून गप गुमान सहन करतोय दाजी. 2रा 3रा असताना तर केव्हाच कटाळून गेला असता. मी आहे म्हणून टिकलो. अरे ही माझी वाक्य आहेत ना तू काय बोलतोयस. अरे एवढा आळशी माणूस आहे ना स्क्रिप्ट मधल्या स्वतःचे डायलॉग पण बोलत नाही आहे.
रेटतोय माणूस. दादा माझ्याच्यानं नाही होणार दाजी. असं करू नका ना. नाही होणार. हे बघा थोडं लाज खातर तर काहीतरी करा. वहिनी त्यासनी बरं वाटावं म्हणून तरी काहीतरी. काय करायची ती. अरे काय काम धंदा काय बिझनेस तर करा. दाजी मला नाही वाटत बिझनेस करावा असं. ज्योतिषाने सांगितले माझ्या नशिबात बिझनेस नाही आहे. धंदा नाहीच आहे माझ्या नशिबात. ज्योतिष बोलला तू तबला जरी वाजवला ना धंदा असा आवाज पण नाही येणार. मला शपथ. मी दमले. दादा यार करा ना काहीतरी तुम्ही यार. एवढा सोन्यासारखा संसार आहे तुमचा. 2 बेडरूमचं घर आहे. घरात कुणी म्हातारा माणूस नाही. त्रास देणारा कायच नाही आहे. करा ना काहीतरी यार तुम्ही. चला उठा. जरा हाय, दादा हाय, माझा दादा हाय. भाऊ मी हात जोडते. माझ्यामुळे तुमच्या संसाराला आस नको. पण मी ना आता या माणसाला नांदवणार नाही. मला लय झालाय हो. नाही नांदायचं. मला आता बास झालाय. मला संसार हिकडनी नमस्कार. अरे तुम्हाला. नाही वहिनी ऐका ना. एकटं नाही. ओ वहिनी काय होत? वहिनी काय वने. बसा इथं बसा. काय काय झालं वने? काय होतंय का? पाणी पाणी द्या. वने, पाणी काय? द्या. वने. पाणी द्या. वने काय झालं वहिनी, वने? काय होतंय वहिनी? ए, पाणी वने ए, पाणी प्या. वने पाणी प्या. गरगरल्यासारखं झालं. पाणी घ्या. पाणी प्या जरा. बरं वाटतं. अंधारीच आहे. थोडं पाणी वने प्या. ए वने हळू वहिनी ऐक, दमन. कोरड्या उलट्यांसारखं वाटायला लागलं. आणि दाजी तुम्ही बोलता मी काय नाही करत म्हणून हा? वहिनी दादा काय वहिनी काय सांगता तुम्ही वहिनी? बया, मी तर म्हणते आता तुम्ही दोघं मी कुठं जाऊ नका. इथंच राहा. आपल्या दोघा धाकट्यांना पण इथंच घेऊन येऊया वहिनी. तुमच्याच्यानी काय व्हायचं नाही हो आता वहिनी. वहिनी एक काम करूया. आपण लगेच डॉक्टरकडे जाऊ. येता येता देवळात जाऊन येऊ. मी तुम्हाला लिस्ट पाठवते. ती तेवढी बाजारातून घेऊन या. हा काय आकाश वहिनी. या 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 हळूहळू जरा हळू चालावं आता. अरे दादा तुला लगा काय काम धंदा करायला नको. ही नको ती उद्योग तुला सुस्ते दिवे रे बेन्या. हे आता आपल्या हातात असतं व्हय. का बसा इथं लगा माझं काय होईना झालं. तुम्ही तुमचं लगा काय करताय यार, काय वा 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 अतिशय गोड परफॉर्मन्स. शेवटी सावत्या तुझी दया आली मित्रा. फारच कमाल. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाददा. सावत्या लगा तुला एवढा मोठा फ्लॅट दिलाय. आजूबाजूला एवढी माणसं हसता हसता खोकतायत तरी तुझा परफॉर्मन्स क्या बात आहे. वा 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 बहारदार. काय चौघांचं कॅरेक्टरायझेशन होतं लाजवाब. म्हणजे स्किटचा विषय फार छोटा होता पण चौघांच्या परफॉर्मन्सने तो इतका कडक होल्ड झाला. वा 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 क्या बात आहे. दर्जा. मजा आली. खूप मजा आली. निर्मिती ताई. जबरदस्त परफॉर्मन्स. खूप सुंदर झालं हे स्किट. सुरुवातीला तुम्ही दोघं जे काय लाजत होतात एकमेकांशी बोलताना म्हणजे हे जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं की हे तुम्हाला डिस्टर्ब करणार आहेत. पण मला वाटत होतं त्यांनी यांना कोणी डिस्टर्ब करू नये. इतके ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आणि आईला गावी पाठवून दिलेलं आहे. खूप गोड केलं सुरुवातीचं तुम्ही. आणि त्या सगळ्या गोडपणामुळे हा नंतर जो मिठाचा खडा पडला त्यामुळे आम्हालाही त्रास झाला तुझ्या इतकाच. आणि तुमचं काय करावं मी काय करावं. काय केलंस हे तू. लेक चालली सासरला माहिती होतं. हा आता भाऊ आला माहेरला. वा दीदी वा. आणि वनिता दिवसेंदिवस म्हणजे तू गोडीली होत चाललीस. म्हणजे तुला तुझ्या पप्प्या घेतल्याशिवाय मला आता गत्यंतर नाही. इतकं गोड काम करतेस ना तू वनी. किती सुंदर काम करतेस. आणि किती म्हणजे किती गोड असावं एखादं स्किट तर ते एवढं गोड असावं. पण आता या खूप
परफॉर्म केलं. तुम्हा सगळ्यांना कॉपरपासून नमस्कार.